चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधार श्रीवासादि भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तो गीतासार भगवद्गीतेचा आढावा कार्यक्रमात आपलं पुन्हा सगळ्यांचं स्वागत। कृष्ण कृपामूर्ती अभय चरणारविंद भक्ती वेदांत प्रभुपाद ज्यांच्या कृपेने ही भगवद्गीता जशी आहे तशी आणि त्यातील सुंदर हा सुंदर कोर्स भगवद्गीता ऍज इट इज आपण पुढे चालू ठेवूया। तर काल नव्हे, सॉरी माफ करा, क्षमा असावी, काल काही कारणास्तव आपण भेटू शकलो नाही, पण परवा आपण 11व्या अध्यायाचा समारोप केला होता, वैश्विक स्वरूप। म्हणजे जसं आपण चर्चा केली होती, एखादा व्यक्ती रोमॅन्टिक मूवीच्या एक्सपेक्टेशनने जातो आणि एखादा हॉरर पिक्चर बघायला मिळतो, तसंच काहीसं अर्जुनाचं झालं की अतिशय कुतूहलापोटी अर्जुनाने प्रश्न तर विचारला की हे भगवंता, तुम्ही या विश्वामध्ये माझ्या समोर आहात आणि तरी तुम्ही म्हणतात की तुम्ही या सगळ्या विश्वांचे, हा जो विश्व आहे हे तुमचा अंश आहे आणि तुम्ही या सगळ्या विश्वाचे स्वामी आहात, कसं काय बरं? तुमचं वैश्विक स्वरूप कधी मला दाखवू शकाल का? जर तुम्हाला वाटतं की माझ्याकडे योग्यता आहे तर कृपया मला त्याचे दर्शन द्यावे। तर अशा प्रकारे भक्ताने जेव्हा इच्छा प्रदर्शित केली तेव्हा भगवंत मागे सरत नाहीत आणि फक्त कानच नव्हे तर डोळ्यांचे पारणे फेडणारा असा हा एक सुरुवातीला सुंदर म्हणता येईल आणि नंतर मात्र महाभयंकर अक्राळ विक्राळ जे रूप आहे भगवंतांचं वैश्विक रूप, ते मात्र अर्जुनाला भगवंतांनी दिलेल्या दिव्य दृष्टीने तो बघू शकतो। आणि तेव्हा मात्र अर्जुन जो आहे पूर्णपणे एक क्षत्रिय, महापराक्रमी क्षत्रिय असला तरी संपूर्णपणे गांगरून जातो आणि पुन्हा एकदा भगवंतांना याचना करायला लागतो की हे भगवंता, तुम्ही लवकरात लवकर, हे मला सहन होत नाहीये। म्हणजे सगळे जे देव दानव आहेत, सगळ्या सृष्टीतल्या जितकी चर अचर सृष्टी आहे ती सगळी या महाभयंकर अक्राळ विक्राच्या मुखामध्ये जाते काय, दातामध्ये अडकते आणि रक्त पडतंय। तर असं महाभयंकर अक्राळ विक्राळ रूप बघून अर्जुन म्हणतो, कृपया तुम्ही तुमच्या मूळ स्वरूपात परत यावे। आणि अशा प्रकारे भगवंत जे आहेत हे सर्व शक्तिमान, ज्यांचं जे रूप दिसलं होतं कालोस्मी, म्हणजे काळाच्या रूपाने मी कसं ह्या प्रत्येक युद्धभूमीवरच्या प्रत्येक योद्ध्याचा ऑलरेडी अंत झालेला आहे काळाच्या ओघात, हेच भगवंत एका प्रकारे दाखवून देतात। आणि अर्जुना, तू मात्र निमित्त मात्र आहेस, हे अशा प्रकारे अर्जुनाला मोटिवेट करतात की म्हणून आता काही न विचार करता युद्ध कर। आणि अर्जुन मात्र या विचाराने असा गांगरून जातो आणि विचार करायला लागतो की हेच भगवान श्रीकृष्ण ज्यांच्या बरोबर मी खेळलो, वाढलो, गप्पा गोष्टी केल्या, चेष्टा मस्करी केली, कधी गळ्यात हात घातला, कधी मांडीवर पाय ठेवले, आणि ह्या भगवंतांनी कधीच त्याला आक्षेप घेतला नाही। तर असे फक्त सूरदम सर्वभूतानाम हे फक्त भगवंतच करू शकतात। तर अशा प्रकारे जेव्हा अर्जुनानुसार भगवंत पुन्हा एकदा त्यांच्या चतुर्भुज रूपात आणि नंतर त्यांच्या मूळ रूपात म्हणजे द्विभुज, जे त्यांचं सुंदर त्रिभंग ललिता रूप आहे त्या रूपामध्ये येतात, तेव्हा कुठे मला हायसं वाटतं आणि पुन्हा एकदा अर्जुन हात जोडून उभे राहतो। आणि अशा प्रकारे आपण आचार्य पण आपल्याला सांगतात, आपण चर्चा केली सुद्धा, की का बरं भगवंतांनी, एकतर झालं अर्जुनाची इच्छा, पण त्याच्या मागचं इंगित काय, अर्जुनाने पण का अशी इच्छा धरावी,
की दाखवा, कारण ह्या जगामध्ये जे कोणी व्यक्ती स्वतःला भगवंत, परमनियंता, परमनियंत्रक समजतात किंवा दुसऱ्यांना तसा प्रचार करतात, त्या सगळ्यांना एका दृष्टीने हा मापदंड आहे की जर तुम्ही भगवंत आहात तर तुम्ही असं वैश्विक स्वरूप तुम्ही दाखवू शकता का? आणि त्याचं उत्तर नाहीच असं आहे, कारण आपण बघतो परंपरेमधनं जेव्हा येत नाहीत तेव्हा असे अपसंप्रदाय समाजामध्ये निर्माण नक्कीच होतात. आणि अशा गोष्टींना एक व्यवस्थित मापदंड दाखवण्यासाठी सुद्धा ऐश्वर्य भाव, भगवंतांचं जे ऐश्वर्य भाव आहे ते भगवंतांना कधी ना कधी दाखवायचंच असतं, तर या निमित्ताने ते दाखवतात. आणि 11व्या अध्यायात जर हे अर्जुनाच्या मनात जी आदरयुक्त भीती निर्माण झाली असेल, तर आता 12व्या अध्यायात मात्र जेव्हा अर्जुन विचारतो, 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन उवाच एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षर अव्यक्तम तेषां के योग वित्तमः. अर्जुन विचार करायला लागतात की हे भगवंतांचं इतकं महाप्रचंड काय, त्याला भगवंतांची शक्ती म्हणता येतं, एक प्रकारे निर्विशेष किंवा निर्गुण रूप ज्याला म्हणता येतं, त्याला स्वतःच एक फॉर्म नाहीये, सगळे फॉर्म्स त्याच्यात सामावलेले आहेत. तर भगवंतांचं असं हे निर्विशेष रूप जे आहे, अव्यक्त रूप आहे, ते बघता अर्जुन आता विचार करायला लागतो की जास्त परिपूर्ण कुठले रूप, म्हणजे भगवंत जे माझ्या समोर उभे आहेत द्विभुज रूपामध्ये, त्यांच्या मूळ रूपामध्ये, का हे असं महाप्रचंड अव्यक्त रूप. तर अर्जुन विचारतात, जे तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीने संलग्न झालेले आहेत ते आणि वर्सेस जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्मांची उपासना करतात, त्यापैकी अधिक परिपूर्ण कोणाला मानण्यात येते. आणि आपण बघतो या जीवनामध्ये बऱ्याच वेळेला असा प्रचार सुद्धा ऐकतो, अगदी अलंकारिक भाषा वापरली जाते की तुम्ही आत्मा आहात, शरीर नाही, इथपर्यंत ठीक असतं, पण त्याच्यानंतर मात्र जाऊन तुम्ही आत्मा, मीही आत्मा आणि तो परमात्मा. आपण जर साधना व्यवस्थित प्रकारे केली, भगवंतावर एकाग्र चित्ताने चित्त आपण जर त्याच्यावर संपूर्णपणे केंद्रित केलं, तर एक दिवस असा येईल की आत्मा परमात्म्यामध्ये मिसळून जाईल आणि तुम्ही स्वतःला भगवंत म्हणून रिअलाइज करू शकता. तर ऐकायला बरं वाटतं की मला पण भगवंत बनता येतंय, आणि कधी कधी आपण त्या मार्गाने आकृष्ट पण होतो. पण जसं श्रील प्रभुपाद उदाहरणादाखल म्हणतात की सूर्याकडनं सूर्यप्रकाश, सूर्याचे किरण येतात, अर्थात सूर्य किरणांकडे बघून आपण म्हणू शकतो की सूर्य उगवलाय, पण सूर्य किरण म्हणजे सूर्य का नाही, आणि फक्त सूर्य किरण हे सूर्याशिवाय असू शकत नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सूर्य किरणांमधून सूर्याचा उगम झालेला नाही, तर ते उलट आहे, बरोबर ना? प्रकाशामधनं बल्ब येत नाही, बल्बामधनं प्रकाश येतो. अगदी त्याच प्रकारे सगुण आणि निर्गुण हा जो चिरंतन काळापासून जो एक वैश्विक वाद चालू आहे, त्याला सोपं उत्तर इकडे भगवंत या अध्यायामध्ये देतात. तर 11व्या अध्यायात जर भगवंतांची आपण एक फॉर्मल भीतीयुक्त भूमिका जर बघितली असेल, आदर ज्याच्याबद्दल कोणी निर्माण व्हावी, तर 12व्या अध्यायाच्या अंती मात्र भगवंतांचं एक अदर साइड ऑफ पर्सनॅलिटी, जे अतिशय मधुर आणि भक्तांबरोबर आदान प्रदान करता येण्यासारखं असं रूप, असं स्वरूप आपण भगवंतांचं या अध्यायामध्ये बघणार आहोत. तर असा हा 12वा अध्याय कृष्णाने बघितलं की मूळ त्यांचं जे स्वरूप आहे द्विभुज स्वरूप, त्यामध्ये परत अवतरित होऊन 11व्या अध्यायाची समाप्ती केली होती. आणि पुढे जाऊन या वैश्विक रूपाबद्दल कोणी कुशंका घेऊ नये की हेच सगळ्यात महान तर नाही, त्याच्यासाठी अर्जुन हे स्पष्टीकरण मागतोय आणि त्याच्याप्रमाणे 12व्या अध्यायाची सुरुवात होते. तर 12वा अध्याय आपण जसं बघितलं, म्हणायला छोटासा अध्याय आहे, फक्त 20च श्लोक आहेत, पण एकापेक्षा एक, आणि भगवंतांनी सगळ्या भगवद्गीतेचं भक्तियोगाचं जे सार आहे, कॅप्सूल, या सुंदर अध्यायात बसवलेलं आहे.
तर आपण त्याची आता थोडक्यात चर्चा करणार आहोत. 7:12. तर 2 विषय, एक म्हणजे भक्ती साध्य करण्यासाठी लागणारे टप्पे. कारण बऱ्याच वेळेला भक्ती मार्गाविषयी जेव्हा आपण ऐकतो किंवा वाचतो तेव्हा कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो की शुद्ध भक्ती इतकी जर उच्च स्तरावर असेल तर खरोखर मी ती करू शकेन का या आयुष्यात. तर हा प्रश्न नक्कीच पडतो. तेव्हा भगवंत एक वेगवेगळे टप्पे देतात आणि अशा भावपूर्ण जो भक्त असतो, परमभक्त किंवा शुद्ध भक्त, त्याचे वर्णन किंवा त्याचे गुण कसे ह्याच्याबद्दल उत्तरार्धामध्ये भगवंत आपल्याला सांगणार आहेत. तर संक्षिप्त रूपामध्ये आपण जसं अक्रॉनिम बघतो, ह्या अध्यायाचा अक्रॉनिम आपण गॉड म्हणू शकतो. जी फॉर गॉड हेड म्हणजे भगवंत स्वतः, अनेक पर्याय, भक्तीचे अनेक स्तर आणि भक्तांचे स्थान. तर अशा प्रकारे या 20 छोट्या खानी अध्यायामध्ये आणि खूप सुंदर अध्यायामध्ये आपण या विषयांची चर्चा करूया. तर सर्वप्रथम निर्गुण का सगुण, साकार का निराकार, बरोबर ना. तर हा प्रश्न कधी कधी असा विचारणं पण बरोबर नाही, कारण भगवंतांना फक्त साकार किंवा फक्त निराकार म्हणणं भगवंतांना संपूर्णपणे आपण त्यांचं म्हणजे त्यांना डिस्क्राईब करू शकणार नाही. जसं श्री चैतन्य महाप्रभू जे भगवान श्रीकृष्ण स्वतः होते 500 वर्षापूर्वी या कलियुगामध्ये त्यांनी अवतार घेतला नाम संकीर्तन करण्यासाठी. त्यांनी भगवंत साकार आणि निराकार एकाच वेळेला, म्हणजे अचिंत्य भेद अभेद तत्व, एकाच वेळेला भगवंत साकार आणि निराकार दोन्ही आहेत. ज्या प्रकारे सूर्याचा ग्रह आणि सूर्याचे किरण, सूर्य म्हणजे आपण जर एनॉलॉजी साकार म्हटलं, फॉर्म आहे, त्याला आकार आहे, आणि त्याचे जे किरण आहेत ते वैश्विक स्वरूपाचे सगळीकडे प्रसरलेले आहेत, अव्यक्त प्रकाश ज्याला म्हणता येईल. तर सूर्याला आपण फक्त सूर्यकिरण नव्हे आणि फक्त सूर्यग्रह पण म्हणू शकत नाही, दोन्ही एकत्र. त्याच प्रकारे भगवंत सुद्धा त्यांचं वैयक्तिक जे स्वरूप आहे, साकार रूप, द्विभुज रूपामध्ये ते गोलोक वृंदावनामध्ये वास करतात ते, आणि त्यांच्या दिव्य प्रभूतीमुळे जो काही दिव्य प्रकाश निर्माण झालेला आहे गोलोक वृंदावनाच्या बाजूला, ज्या दिव्य प्रकाशामध्ये हे जे योगी, ज्ञानयोगी आहेत, निरंतर ध्यान करून त्याच्यामध्ये पूर्णपणे लीन होण्यासाठी, ज्याला टेक्निकल भाषेत मोक्ष असं म्हटलं जातं, की त्या निर्गुण निराकार रूपामध्ये मला विलीन व्हायचंय. तर ती जी प्रभा आहे ती भगवंतांच्या स्वतःच्या दिव्य शक्तीमुळे पसरलेली आहे. तेच भगवंत आपण मागच्या अध्यायात बघितलं की क्षीरोदक्षाई विष्णू किंवा परमात्मा म्हणून प्रत्येकाच्या हृदयात सुद्धा वास करतात. अशा प्रकारे भगवंतांची तिन्ही रूप, वैयक्तिक स्वरूप म्हणजे सगुण, दुसरं जे आहे अव्यक्त रूप जे निर्गुण ज्याला म्हणता येईल, निराकार संपूर्ण, आणि तिसरं जे आहे परमात्माच्या रूपाने हृदयात. तर हे भगवंत एकाच वेळेला तीनही आहेत. म्हणून फक्त एकाला धरून चालणे हा कदाचित सुज्ञपणाचा विचार असू शकत नाही. आणि ह्यालाच चैतन्य महाप्रभूंनी अचिंत्य भेदाभेद तत्व म्हटलंय. आणि तरीही खास करून आपण जे कलियुगामध्ये भक्ती या मार्गाने चालतो त्यांच्यासाठी विशेष करून भगवंतांबरोबर जर आदान प्रदान करायचं असेल, कारण जे अव्यक्त रूप आहे त्याच्यात जेव्हा विलीन होतो, आचार्य सांगतात भगवंतांचं जे दिव्य स्वरूप आहे सत, चित आणि आनंद, म्हणजे संपूर्ण सत्याचा बोध झालेला आहे आत्म्याला, आणि चिरंतन आयुष्य आहे आणि आनंदाचं आदान प्रदान आहे. पण ते आदान प्रदान कधी होऊ शकतं? 2 व्यक्तींमध्ये, बरोबर ना. एकच व्यक्ती आहे आणि तो वस्तूंबरोबर, आजकाल वस्तूंबरोबर पण आदान प्रदान करण्यात येतं, तुमचा मोबाईल म्हणा, स्मार्टफोन म्हणा, काही म्हणा, पण नेहमी 2 व्यक्ती लागतात. तर या अव्यक्त प्रकाशामध्ये ते आदान प्रदान न असल्यामुळे आनंदाचा अभाव आहे. सत्य आहे, चिरंतन आहे, पण आनंद नाही. आणि त्यामुळे काही काळातच असे जे योगी जे या परम अव्यक्त प्रकाशामध्ये विलीन होऊ इच्छितात किंवा होतात, त्यांना मात्र काळाने त्या आनंदाच्या शोधामध्ये पुन्हा एकदा अवतीर्ण या भौतिक सृष्टीमध्ये व्हावं लागतं. आणि म्हणूनच श्रील प्रभुपाद, कधी कधी आपण प्रभुपादांचे जेव्हा तात्पर्य बघतो, सुरुवातीलाच
ते अख्ख्या जो अध्याय आहे त्याचं एक समरी सांगून टाकतात, म्हणजे एका प्रकारे मिस्ट्री सांगून टाकतात, आणि नंतर पुन्हा आपल्याला भगवंतांच्या तोंडी ती ऐकायला खूपच आनंद होतो. अशा प्रकारे प्रभुपादजी अगदी सुस्पष्टपणे अगदी दुसऱ्या अध्यायापासून भगवंत कशा प्रकारे त्यांचं आध्यात्मिक स्वरूप जे सगुण रूप आहे ते सांगतायत, हेच आपल्याला या परपोर्टमध्ये सांगतायत. ते म्हणतात दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी स्पष्ट केले आहे की आपण हे भौतिक शरीर नाही तर आध्यात्मिक स्वरूप आहोत, आणि हे निरपेक्ष सत्य हे सुद्धा आध्यात्मिक आहे. आणि पुढे जाऊन 7व्या अध्यायात त्यांनी म्हटलंय की जीव जो आहे परमेश्वराचा अंश आहे, म्हणजे मीही सच्चिद आनंद आणि भगवंतही सच्चिद आनंद. पण मग मी आणि भगवंत एकच आहोत का? तर उत्तर हो आणि नाही. हो का? कारण क्वालिटेटिव्हली वी आर वन. आपलं स्वरूप जे सच्चिद आनंद आहे, चिरंतन ज्ञानमयी आणि संपूर्णपणे आनंदमयी जो आत्मा आहे तो, आणि भगवंताकडनंच आपण आलेलो आहोत. तर दोघांचं जे क्वालिटेटिव्ह स्वरूप आहे ते एकच आहे. पण क्वांटिटेटिव्हली आपण एक म्हणू शकतो का? आपण अणू असलो तर ते विभू आहेत, बरोबर ना? म्हणजे उदाहरणादाखल समुद्र आणि समुद्राचा एक थेंब. तर समुद्राचा एक थेंब आपण त्याची चव घेतली तर तो तेवढाच खारट असतो जेवढा समुद्र. मग त्या थेंबाला आपण समुद्र म्हणू शकतो का? नाही, पण समुद्रासारखाच, बरोबर ना? तीच गोष्ट सूर्य आणि सूर्याचे किरण. तशा प्रकारे जरी आपण आपल्या मूळ स्वरूपात भगवंतासारखेच असलो तरी भगवंत असू शकत नाही. आपण भगवंतांचे नाममात्र छोटेसे कण आहोत, अंश आहोत. आणि आपले लक्ष संपूर्ण, आपण म्हणजे अपूर्ण जे असतं ते नेहमी संपूर्णाची सेवा करतं. तर 8व्या अध्यायात पुन्हा म्हटलंय की शरीर सोडण्याच्या वेळेला जो कोणी कृष्णाचा विचार करेल अंतकालेच मामेव, तो आध्यात्मिक या सृष्टीमध्ये भगवंतांच्या निवासस्थानी नक्कीच जातो. आणि म्हणूनच 6व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत स्पष्टपणे सांगतात की नेहमी भगवंतांचा विचार त्यालाच परिपूर्ण मानलं पाहिजे. म्हणून हा निष्कर्ष की भगवंतांच्या आपण विचार कधी करतो? जेव्हा आपण वैयक्तिक रूपाने पर्सनल फॉर्म ऑफ द लॉर्ड वी कॅन रिलेट टू इच, आणि हीच सर्वोच्च आध्यात्मिक जाणीव, असं तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगून टाकतात. आणि म्हणूनच भगवंत इकडे सुरुवातीलाच श्री भगवान वाच मय्या वेश मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते ते मे युक्ता तमामता. दुसऱ्या अध्यायात नेमके भगवंत निष्कर्ष सुद्धा सांगतात. भगवंत म्हणतात की जे आपले मन माझ्या साकार रूपावर संपूर्णपणे स्थित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्याच्या मागे असतात, ते माझ्या मते कोण आहेत? सर्वोत्तम आहेत. म्हणजे भगवंतांनी हे वर्डिक्ट सुद्धा देऊन झालेलं आहे. आणि येथून पुढे ते असंही म्हणजे एक काय म्हणतात ताकीद देतात अर्जुनाला, अर्जुना कर्वे आपल्या सगळ्यांना, क्लेशोधिकते तरस्तेशा अव्यक्त सक्त चेतसाम. 5व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत ज्याचे मन ह्या परमात्म्याच्या पण अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झाले आहे, जो स्वतःला भगवंतामध्ये विलीन करू इच्छितो, सारूप्य मुक्ती ज्याला म्हणतात, त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. अशक्य आहे का? नाही, शक्य आहे. पण भगवंत असं म्हणत नाही की ते अशक्य आहे, पण क्लेशदायक आहे. क्लेशो अधिक ते तरस्तेषाम. त्या मार्गात प्रगती करणे या देवधारी जीवांसाठी नेहमी असते. एकदा श्रील प्रभुपाद, जेव्हा तुम्हाला माहिती आहे 70च्या दशकामध्ये प्रभुपादांनी अमेरिकेत प्रयाण केलं, अगदी वृद्धाप काळामध्ये 2 हार्ट अटॅक आले मार्गामध्ये, तरीही स्वतःच्या गुरूंच्या शब्दावर श्रद्धा म्हणून जिद्दीने ते गेले आणि संपूर्णपणे भगवंतावर निर्भर होऊन, खिशामध्ये एक दमडी नसताना, साथीला कोणी एक सहभागी नसताना, ते एकटेच पाश्चात्य देशामध्ये जाऊन पुढच्या 14 वर्षात त्यांनी हरिनामाचा प्रचार केला जगभरामध्ये. भगवद्गीता जशी आहे तशी, भागवत पुराण, या सगळ्या ग्रंथांचं लेखन करून, भाषांतर करून, तात्पर्य लिहून त्यांनी या सगळ्या जगामध्ये क्रांती बनवली, तर क्रांती केली. त्या प्रभुपादांना बऱ्याच वेळेला बोलावणे यायचे
वेगवेगळ्या लोकांकडनं. कारण माहिती आहे, कारण प्रभुपाद एक आता महान प्रभूती आहेत आणि ते जर आपल्या संमेलनात आले तर आपल्या संमेलनाचा एक त्याची प्रशस्ती होईल, म्हणून बऱ्याचकडनं त्यांना बोलावणी यायची. पण प्रभुपाद सुद्धा अत्यंत दक्ष असायचे की कुठे मला बोलवलंय आणि कुठे मला कुठल्या फोरममध्ये बोलायचंय. तर अशीच एक गोष्ट आहे. गीता संमेलन मध्ये त्यांना निमंत्रण दिलं जातं आणि प्रभुपादजी आपल्या निवडक काही 3-4 जे पाश्चात्य देशातले जे गोऱ्या कातडीचे जे आहेत शिष्य, इकडे बघतो, त्यांना घेऊन ते गीता संमेलनात गेले. पण गीता नाव मात्र गीता संमेलन, पण प्रभुपादजींनी निरीक्षण केलं की अख्ख्या स्टेजवर भगवान कृष्ण, अर्जुन, गीता यांचा मागमूसच नाही, म्हणजे लवलेश सुद्धा नाहीये, ना एक फोटो, मूर्ती काही नाही. प्रभुपादांना आश्चर्य वाटलं की तुम्ही गीता संमेलन म्हणता आणि इकडे भगवंतच कुठे दिसत नाहीये, कुठलं गीता संमेलन? तर तिकडचे जे आयोजक होते ते हळूच येऊन कानात सांगतात प्रभुपादांना, तो दिसतोय का तुम्हाला? तो तिकडे बघा स्टेजवर दिवा ठेवलेला आहे, समई. तो दिवा म्हणजेच भगवंतांचं अव्यक्त स्वरूप, जे दिव्यामयी प्रकाशमयी रूपाने आपल्या हृदयामध्ये उजळून घेणार आहे. तर अशी अलंकारिक पण काय म्हणतात त्याला, सुज्ञपणाची नसलेली भाषा ऐकून प्रभुपादांना काही ठीक वाटत नाही. ताडकन, कारण प्रभुपाद असे होते की स्पष्टपणे बोलणे आणि खरं ते बोलणे, कुठेही शब्दांचा इकडे तिकडे फेरफार न करणे. प्रभुपादजी उठतात आणि ताबडतोब परत जायला लागतात आणि शिष्यगण गांगरतात, कारण प्रभुपादांना एवढं निमंत्रण द्यायला आले, त्यांचा आता बोलायची वेळ येणार आहे, आणि प्रभुपादजी निघून कारमध्ये जाऊन बसतात. आणि 1-2 जे शिष्य राहिलेले असतात, कारण थोडंफार आता तिकडे मान द्यावा म्हणून ते बसून राहतात. आणि जाताना प्रभुपाद सांगतात, काही बोलायला सांगितलं तर तू बोल. तर असा एक गुरुदास म्हणून शिष्य होता, अगदी 6-7 महिनेच झाले होते प्रभुपादांच्या संपर्कात येऊन. 6 फुटी तरणा बाण, गोरा गोरा ब्रह्मचारी. आणि त्याला गुरुदास प्रभूंना सांगतात, गुरुदास त्यांनी जर बोलवलं, काय मी सांगितलंय, तू माझ्याकडनं जे ऐकतोय ते बोल आणि संपव आणि पटकन ये, मी तुझी वाट बघतो. तर प्रभुपादांनी असा विचार केला की अशा काही संमेलनामध्ये बोलून माझा आणि दुसऱ्यांचा वेळ कशाला वेस्ट करावा. प्रभुपादजी तर गेले, पण गुरुदासजी इकडे विचार करतायत, नवे भक्त आहेत, नवखे भक्त आहेत, आत्ता कुठे भगवद्गीता ऐकायला घेतलीये, शिकायला घेतलीये. आणि असा विचार करता करता कोणीतरी अनाऊन्स केलं जातं, आता आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे, इस्कॉनचे प्रतिनिधी इकडे आलेले आहेत, त्यांना मी पाचारण करतो, स्टेजवर यावे आणि 2 शब्द इकडे सांगावेत. गुरुदासजी विचार करतात, आता काय म्हणावं, प्रभुपादांची तर आज्ञा आहे, बोलून घे, यांनी बोलवलंय. तर जातात स्टेजवर आणि सुरुवात करतात. ऑफकोर्स त्यांचा जो स्लॉट आहे तो शेवटी आलेला असतो, पहिल्या शेवटच्या 5-10 मिनिटात, तोपर्यंत सगळ्यांची भाषणं झालेली असतात. गुरुदासजी माईक घेतात आणि म्हणतात, भगवंतांचं जे अव्यक्त स्वरूप आहे, निर्विशेष निर्गुण स्वरूप, आणि प्रत्येक साधक त्याच्यामध्ये संपूर्णपणे विलीन होण्याची इच्छा करतो. असं जेव्हा स्टेटमेंट ऐकतात, सगळे जे तिकडे मायावादी संन्यासी, निर्विशेषवादी बसलेले असतात, अगदी त्यांची छाती अभिमानाने फुलून येते. वाह, किती छान, बघा हा संन्यासी इतका तरुण, पाश्चात्य देशामधला तरुण आहे आणि त्याला सगळे विचार माहिती आहेत, किती छान ट्रेन केलंय. पण त्याच्यानंतर जे गुरुदास बोलतो त्यानंतर मात्र सगळ्यांची भंभेरी उडते. गुरुदासजी म्हणतात, गुरुदास प्रभू अशा प्रकारे अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये विलीन होण्याची जी इच्छा करतो, त्यांच्या सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे, तो म्हणजे एक रसगुल्ला जो असतो, रसगुल्ला ज्या 5 तत्वांनी, जडतत्वांनी बनलेला आहे, म्हणजेच भूमी, रापो, नलो, वायू, खम, अर्थ, वॉटर, फायर, इथर, एअर, या 5 जड तत्वांनी तो रसगुल्ला बनलेला आहे. तो रसगुल्ला खाऊन झाल्यावर काही कालांतराने त्याचं रूपांतर मलमूत्रामध्ये होतं, आणि ते मलमूत्र हे सुद्धा त्याच 5 तत्वांनी बनलेलं आहे, भूमी, रापो, नलो, वायू, खम, अर्थ, वॉटर, फायर, इथर, एअर. मग असं आपण म्हणू शकतो का की रसगुल्ला आणि ती विष्ठा ही एकच आहे आणि मला तुम्ही काहीही द्या, मी अगदी प्रेमाने खाईन, असं कोणी म्हणू शकेल का? कधीच नाही. आणि म्हणून
हे निर्विशेष शून्यवाद संपूर्णपणे बोगस थिअरी आहे असं म्हणून गुरुदासजी हात जोडतात, तिकडनं निघून जातात. आता सगळ्या सभावृंदामध्ये, श्रोतावृंदामध्ये खास करून जे आयोजक होते, जे निर्विशेष शून्यवादाला प्रोत्साहन देण्यासाठी हे सगळं गीतेचं आयोजन, म्हणजे बघा भगवंतांच्या गीतेवर प्रवचन आहे, पण त्याच्यातनं कृष्णाला मायनस करून टाकलंय. कृष्ण नाहीच, फक्त कृष्णाच्या ऐवजी एक ती महान अव्यक्त शक्ती, म्हणजे 18 अध्यायापैकी फक्त 11व्या अध्यायातले काही श्लोक ह्याला त्यांनी गीता समजून गीतेचा प्रचार चालू आहे, आणि इकडे भगवंत त्यालाच रिफ्यूट करतायत 12व्या अध्यायामध्ये. तर अशा प्रकारे मग काही जण पळत येतात प्रभुपादांकडे, प्रभुपाद तुम्ही आपल्या शिष्याने असं काय ट्रेन केलेलं आहे, बघा काय बोलतायत, मलमूत्र रसगुल्ला, कितीही तुच्छ तुलना केलेली आहे त्यांनी, इतका मोठा निर्विशेषवाद आणि तुम्ही या स्तरावर आणून ठेवला. प्रभुपादजी हात दाखवतात, हरकत नाही, आत्ता ट्रेनिंग घेत आहेत बिचारे, काही इकडे तिकडे झालं असेल मी समजावेन, काळजी करू नका, असं म्हणून तिकडनं निघतात. वाटेमध्ये गुरुदासकडे बघतात. गुरुदास प्रभू जे आहे थरथर कापतायत. त्यांना वाटलं बाबा अरे मी काय बोललो आणि आता त्याचा काय परिणाम. प्रभुपादजी चांगलीच माझी खरडपट्टी काढणार आहेत. प्रभुपादजी प्रेमाने हात ठेवतात गुरुदास प्रभूंच्या खांद्यावर, म्हणतात अरे तुला ती अनॉलॉजी कशी सुचली रे, रसगुल्ला आणि मलमूत्र, किती छान उदाहरण आहे. मी पण आता माझ्या लेक्चरमध्ये हे उदाहरण नक्कीच सांगेन. व्हेरी गुड, अप्रोप्रिएट. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य असं की हे जे भगवंत सांगतायत अतिशय क्लेशदायक. जेव्हा तुम्ही भगवंताविषयी, भगवंतांच्या भक्तीविषयी आणि भगवंतांचं जे मूळ स्वरूप आहे, वैयक्तिक स्वरूप, ते मात्र तुम्ही संपूर्णपणे दुर्लक्षित करता, ह्याच्या वेदनादायक काहीच नाही. तर मग अर्जुनाचा प्रश्न असा आहे की जर भगवंता निराकारवादी किंवा निर्विशेषवादी ते सुद्धा तुम्ही म्हणता कधी ना कधी साध्य करतात, मग त्यांना कनिष्ठ का समजले जाते, का वेदनादायक आहे, आत्ताच आपण बघितलं ना. तर त्याच्या उत्तरामध्ये सुद्धा भगवंत तेव्हा भक्ती कशी श्रेष्ठ ह्याच्याबद्दल संपूर्णपणे पुढचे जे काही श्लोक आहेत त्या श्लोकामध्ये ते सांगतायत. आणि त्याच उत्तरामध्ये भगवंत सांगतायत की बाबा रे, एकतर मनावर नियंत्रण ठेवणे, इंद्रियांना गुंतवून ठेवणे हे तितकं सोपं नाही. जे तुम्ही ज्ञान मार्गामध्ये भगवंतांच्या अव्यक्त जो प्रकाश आहे त्याच्यावर त्याचं ध्यान चिरंतन करून, नियंत्रण करून तुम्ही ध्यानस्थ होऊन त्या मार्गामध्ये पुढे जाणे आणि त्यात विलीन होणे हे तितके सोपे नाही, तेवढी पात्रता आपली नाही. आणि त्या उलट जर एखादा भक्ती मार्गावर आहे त्याला मात्र भगवंतांच्या सेवेमध्ये भगवंतांचे दिव्य रूप, नाम, गुण ह्यांच्यावर मन केंद्रित करून त्याद्वारे मनाला नियंत्रित करणे अतिशय सोपे. इंद्रियांना सेवेमध्ये गुंतवणे त्याहून सोपे, आणि ह्याला कुठलीही भौतिक पात्रता लागत नाही. आणि असे जे भक्त भक्ती मार्गावर जातात त्यांचे मात्र रक्षण जे आहे भगवंत स्वतः करतात. आणि आपण अशी बरीच उदाहरणं बघतो ना, जे भगवंतावर संपूर्णपणे विसंबून आहेत, अवलंबून आहेत. भगवंत त्यांना कधीच सोडत नाही. आपण या बघितलंय, हा प्रसंग आपल्याला सगळ्यांना आठवतोय. जेव्हा कोणीच नव्हते, द्रौपदी जेव्हा आपल्या 5 पतींकडे, जे एकापेक्षा एक महापराक्रमी पण ते त्यांच्या शब्दाने बांधील आहेत, ते त्यांना वाचवू शकले नाही. संपूर्ण कुरु असेंब्लीमध्ये एकापेक्षा एक महान जे प्रभूती होते, भीष्मदेव होते, द्रोणाचार्य होते, स्वतः धृतराष्ट्र महाराज होते, सम्राट. कोणीही द्रौपदीला जेव्हा चीरहरणाचा प्रसंग येतो दुःशासनाकरवी, कोणीही वाचू शकत नाही. आणि तेव्हा मात्र द्रौपदी स्वतःच्या शक्तीने जे तिचं वस्त्र खेचलं जातंय ते धरण्याचा प्रयत्न करते. आणि ते सुद्धा ऑफकोर्स एक स्त्री असल्या कारणाने तिची शक्ती अपुरी पडते. दुःशासन संपूर्ण शक्तीनिशी तिचं वस्त्रहरण करायचा प्रयत्न करतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये सभोवतालचं कोणीही नसताना द्रौपदी विचार करते की आता मात्र भगवंतांशिवाय मला कोणीही दुसरा आधार नाही. त्यामुळे दोन्ही हात संपूर्णपणे सोडून ती भगवंतांना जोरजोराने धावा करते, म्हणते हे भगवंता, आता तूच माझा पालन रक्षण करता आहे. जर तुझी इच्छा असेल तर तू माझं नक्कीच
माझं रक्षण करशील. तेव्हा मात्र आपण बघतो भगवंत क्षणाचा विलंब न लावता, तोपर्यंत भगवंत आले नव्हते. असं नव्हतं की द्रौपदीला खेचून आणण्यात आलं तेव्हाच भगवंत आले महालात, नाही. जेव्हा आपण काहीही आता दुसरा मार्ग नाही, मी पूर्णपणे हे भगवंता तुमच्यावर अवलंबून आहे, या मायेच्या जंजाळातनं सुटक्या करायची जबाबदारी तुमची. म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये इफेक्टिव्ह डेलिगेशन म्हणतात, की डिवोटी delegates responsibility of taking out from this world on the Lord himself. भगवंतांनाच ती जबाबदारी देऊन मोकळं होतात. भगवंता तुमच्या सांगितलेल्या शब्दांप्रमाणे मी माझं आचरण ठेवीन, पण मला या जंजाळातनं काढायची जबाबदारी तुमची. आणि तेव्हा मात्र भगवंत स्वतः साडीच्या रूपाने एक सुंदर वस्त्र, ज्याला दुःशासन, जो पराक्रमी शक्तिशाली दुःशासन असतो, खेचून खेचून थकतो पण ते संपत नाही. आणि अशा प्रकारे द्रौपदीचं, आपल्या भक्ताचं रक्षण करतात. आणि असे बरेच प्रसंग आहेत. म्हणजे तुम्ही सुद्धा भागवत पुराणामध्ये बघितले असतील. प्रल्हाद महाराज, प्रल्हादाला जेव्हा हिरण्यकश्यपू त्वेषाने विचारतो, कोण आहे तुझा विष्णू, कुठे आहे तो, सगळीकडे आहे, या खांबामध्ये आहे. आणि प्रल्हाद महाराज म्हणतात, जर चराचरामध्ये भगवंत असतील, प्रत्येकाच्या हृदयात भगवंत असतील, तर या खांबामध्ये का नसावेत. आणि फक्त का नसावेत एवढा म्हटला, आणि त्याच्यासाठी भगवंत नरसिंहदेवाचं एक दिव्य स्वरूप घेऊन हिरण्यकशिपूचा खांबात होऊन वध करतात. बरोबर ना. त्याच प्रकारे गजेंद्राची गोष्ट ऐकतो आपण, कशा प्रकारे त्या हुहू राक्षसाने एका मगरीच्या रूपाने त्याचा पाय धरला होता, तरीही भगवंत स्वतः गरुडावर येऊन आरूढ होऊन सुदर्शन चक्राने, का तर गजेंद्राने संपूर्णपणे विसंबून राहून प्रार्थना केली. तर अशा प्रकारे पुन्हा पुन्हा आपण इतिहासामध्ये बघतो की जेव्हा जेव्हा भक्त संपूर्ण अवलंबून भगवंतांची याचना करतो, तेव्हा तेव्हा मात्र भगवंत त्याला कधीच फेल करत नाही. आणि म्हणून कर्मकांड किंवा मानसिक तर्क वितर्क याद्वारे आपलं ज्ञान विकसित न करता, जे भगवंतांचं वैयक्तिक जे व्यक्तिमत्व आहे, सर्वोच्च व्यक्तिमत्व म्हणतात, त्याला आपण संपूर्णपणे समर्पण केलं पाहिजे. आणि तसं जेव्हा भक्त समर्पण करतो, तेव्हा त्याच्यामध्ये बाकी सगळ्या प्रक्रिया, म्हणजे कर्मकांड आलं, तर्क आला, पूर्णपणे जे आपण आपल्या इंद्रिय दमनाचा दान कर्म करतो, या सगळ्यांचे फायदे त्याच्यात इन्क्लुडेड आहेत. हेच भक्तीचं वैशिष्ट्य आहे. तर हेच भगवंत जणू का इकडे सांगतात. आणि म्हणून श्रील प्रभुपाद सांगतात, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या पवित्र हरिनामाचा केवळ जप केल्याने एका भक्ताला परम लक्ष्याची प्राप्ती सुसुखम, म्हणजे हे जप करायला काही तुम्हाला तपश्चर्या करा, पद्मासनात बसा, विशिष्ट प्रकारे तुमच्या भोवती सभोवताली जंगलात कुठे तुम्हाला आवाज नाही, असं काही करायची गरज नाही. कुठल्याच भौतिक गोष्टीवर न अवलंबून राहता बसल्या ठिकाणी उभ्या उभ्या, चालता चालता तुम्ही हरे कृष्ण महामंत्राचा जप करता. आणि ते जप केल्याने जे समाधान मिळते, म्हणजे जसं तुकाराम महाराज म्हणतात, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्प ही माया संसाराची. अशा प्रकारे संतांनी जे आपल्याला सांगितलंय की पवित्र भगवंतांचं नामस्मरण करून या जगामध्ये तर आपण सुखी होतोच, पण जे परम सुखाचं धाम आहे त्याच्यात आपण नक्कीच प्रवेश करू शकतो. तर अशा प्रकारे अर्जुन विचार करतोय की मग भगवंता, एवढी जर भक्तिसेवा दुर्मिळ आहे तर ती कशी, इतकी दुर्मिळ का? कारण भक्तीला दुर्मिळ का म्हटलं जातं? कारण शुद्ध भक्तीने स्वतः भगवंत सुद्धा नियंत्रित होत आहेत. बरोबर ना. आपण बघितलंय इकडे भगवंत सुदामा विप्र, भगवंत कोण आहेत? द्वारकेचे सम्राट. आणि सुदामा विप्र जो आहे तो एक शूद्र ब्राह्मण, म्हणजे बाह्य दृष्टीने, तरीही त्या सुदामाच्या निव्वळ प्रेमापोटी भगवंत पळत पळत येऊन त्याला आलिंगन देतात, त्याला प्रेमाने येऊन बसवतात, त्याचे जे पोटरीतले पोहे आहेत ते सुद्धा स्वतः प्रेमाने खाऊ लागतात, म्हणजे एक्सेप्ट करतात. तर अशा प्रकारे ही भक्ती जी आहे ती अतिशय दुर्मिळ. मग एखादा व्यक्ती जर भक्तीच्या मार्गाला लागला आणि तरीही त्याच्या मनात जर विचार आला की
भक्तीला कशा प्रकारे मी वेगवेगळ्या म्हणजे काय म्हणतात त्याला, नक्की या भक्तीमध्ये मी सक्सेस मिळवू शकेन का, असा जर प्रश्न आला तर भगवंत त्याला पर्यायही देतात की कशा प्रकारे देर इज नो लॉस. त्याच्या आधी अजून एक पॉइंट होता की भगवंत त्यांच्या भक्तांच्या प्रती इतके आकृष्ट असतात, म्हणजे भक्त तर भगवंताप्रती आकृष्ट असतातच, पण भगवंत सुद्धा या भक्तांनी कधी आपल्या आध्यात्मिक जीवनात, आध्यात्मिक जगतामध्ये कसा पुन्हा एकदा प्रवेश करावा याच्यासाठी अति उत्सुक असतात. आणि म्हणूनच ते वेगवेगळे अवतार सुद्धा घेतात. कधी कधी प्रश्न पडतो की भगवंतांना जर भगवंताचं मूळ रूप द्विभुज रूप आहे तर इतके अवतार का घेतात, मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, तर इतके हजारो प्रकारचे अवतार घेऊन भगवंत पुन्हा पुन्हा का येतात, हा एकदा प्रश्न पडू शकतो. तर त्याला उत्तर सोपं आहे. जशा प्रकारे भगवंतांनी मार्ग सुद्धा वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत, बरोबर ना. कर्मकांड आहे, सकाम कर्म, निष्काम कर्म, ज्ञान योग, अष्टांग योग, बुद्धी योग. का? कारण मी आणि तुम्ही प्रत्येक व्यक्ती जो आहे तो वैयक्तिक दृष्टीने, जरी आपण एकाच भगवंत अंश असलो तरी पर्सनली आपण वी आर एव्हरी इंडिव्हिज्युअल बीइंग्स. प्रत्येकाच्या आवडीनिवडी, प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता, प्रत्येकाचे जे मागच्या आयुष्यातले जे इम्प्रेशन्स आहेत, तर प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. एका देशामध्येच, आपल्या भारत देशामध्ये इतकी राज्य आणि प्रत्येक राज्याचं आपलं एक प्रकारची भाषा, वेगळ्या प्रकारचं खाणं पिणं, इतक्या व्हरायटीज आहेत. युनिटी इन डायव्हर्सिटी ज्याला म्हणतात. एवढंच काय, एका कुटुंबामध्ये सुद्धा 4 व्यक्ती जरी असले तरी 4ही व्यक्ती वेगवेगळ्या त्यांच्या स्वभावाचे उपजू शकतात, बरोबर ना. तर असं जर असेल तर प्रत्येक व्यक्तीला सेम फॉर्म्युला अप्लाय होणार नाही, हे भगवंत जाणून आहेत, कारण प्रत्येकाची फ्री विल आहे. तर त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार त्याला जो मार्ग सोपा वाटतो किंवा त्या मार्गाने तो जायची प्रबळ इच्छा करतो, त्याच्यासाठी हे ऑप्शन्स क्रिएट केले गेलेले आहेत. हा, आता भगवंत सगळ्यांचं रिस्क अनालिसिस करतात की बाबा रे, अष्टांग योग तुम्हाला नक्कीच प्राप्त करू शकतो, पण त्याच्यात ह्या बाधा आहेत, इतके तुला हार्डशिप्स करावे लागणार आहेत, क्लेशदायक तुला काही कर्म करावं लागणार, तयारी असेल तर कर, पण त्याच्याऐवजी जर सोपा मार्ग पाहिजे असेल तर ज्ञान मार्ग घे, त्याच्याहून सोपा पाहिजे असेल तर भक्ती मार्ग घे, जेणेकरून तू माझ्याकडे सुसुखाने येऊ शकशील. तशा प्रकारे भगवंत ऑप्शन देतात, कारण प्रत्येकाच्या आपल्या प्रेरणा आणि आपल्या आकर्षणाचे विषय हे वेगळे असतात. तर तुम्हाला उदाहरण देऊ इच्छितो. एकदा असंच, आता जसं आपण डिसेंबर महिन्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भगवद्गीतेचं वितरण करतोय, तर अमेरिकेमधली एक गोष्ट आहे, काही वर्षापूर्वी, युरोप मधली एक असंच बेट होतं. म्हणजे युरोपमध्ये अशी बरीच बेटं आहेत जिकडे थोडीफार वस्ती असते आणि बरीच बेटं पिकनिक म्हणून म्हटली जातात, तिकडे लोक जाऊन भेटी देतात. तर असंच एक बेट होतं आणि एका भक्ताने विचार केला की आपण एखाद्या बोट राईडने जाऊन त्या बेटावर जाऊन भगवद्गीताचा प्रचार करावा, कारण कधीच कोणी गेलं नसेल, कदाचित तिकडे भगवद्गीतेला लोक आश्रय देतील. तर असा विचार करून, सुग्न विचार करून, जे हे बुक डिस्ट्रीब्युटर असतात ते जगाच्या कानाकोपऱ्यात जातात, अगदी अंटार्क्टिकेला सुद्धा गेलेले आहेत. तर अशाच एका बेटावर जातात, जे बेट आहे तसं निर्जन म्हटलं जातं, आणि तिकडे फक्त आदिवासी, काही तिकडचे जे मूळ रहिवासी आहेत तेच राहतात, आणि बाहेरचे लोक फक्त बोटीमधनं येऊन भेटीगाठी देऊन परत जातात, तिकडे राहायला कोणाला मुभा नसते. तर अशा एका बेटावर जेव्हा हे भक्त जातात भगवद्गीता घेऊन, तर जसं त्या बेटावर उतरतात त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. का? कारण त्या बेटावरचा जो रहिवासी आहे, जो आजूबाजूला तिकडे फिरत होता म्हणजे बीचवर, त्याच्या गळ्यात अशी कंठीमाळा आणि हातात जपमाळा, आणि भक्ताला शॉक होतो. म्हणतो, अरे तुम्हाला ही कंठीमाळा, जपमाळा, हरे कृष्ण महामंत्र हे तुम्हाला कुठनं मिळालं आणि तुम्ही का करताय? हे निर्जन भेट, मला वाटलं इकडे कोणीच कधी प्रचार केला नसेल. तर ते हसायला लागतात, म्हणतात तुमच्यासारखाच एक पुस्तक वितरक जो आहे, भगवद्गीतेचा वितरण करणारा, काही वर्षापूर्वी इकडे आला होता आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना गोळा केलं. आम्ही काय इकडचे आदिवासी मासेमारी करून, आमचा मासेमारी हा पोटाचा प्रमुख व्यवसाय, तर मासे मारून मासे खाऊन आम्ही त्याचवर जगतो.
तर त्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं की भगवान हे सुद्धा माशाच्या रूपात आलेले आहेत, आणि त्यांनी आम्हाला फोटो दाखवले मत्स्य अवताराचे. तो फोटो जेव्हा आम्ही बघितला तेव्हा आम्हाला सगळ्यांना विश्वास झाला की आमचा देव सुद्धा माशांचं, म्हणजे आमच्यासाठी जी मासे अतिशय प्रिय ज्याच्यावर आम्ही जगतोय त्या रूपात सुद्धा भगवंत आलेले आहेत. आणि ती एक गोष्ट आम्हाला इतकी आवडली की आम्ही जास्तीत जास्त त्याच्याबद्दल वाचू लागलो. आणि तेव्हा आम्हाला कळलं की हरे कृष्ण महामंत्र करणं हेच आपल्या जीवनाचं ध्येय आहे. आणि हळूहळू सगळेच या बेटावरचे भक्त झालेले आहेत. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण जे आहेत येण केण प्रकारेण, म्हणजे प्रत्येक जीवात्म्याला जसं त्याला आकर्षक करता येईल त्याला मार्ग वेगवेगळे दिलेले आहेत, ऑप्शन दिलेले आहेत. त्याला आकृष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या वेळी विभिन्न प्रकारचे अवतार घेऊन कसे तरी त्याला आकर्षित करून माझ्यापासून माझ्याकडे घेऊन येणे हाच भगवंतांचा एकच हेतू आहे. तर अशा प्रकारे जेव्हा एखादा भक्त संपूर्णपणे समरस होतो म्हणजे नेमकं काय, तर या चित्रामध्ये एक सुंदर उदाहरण आहे. 6 गोस्वामी रूप सनातन भट्ट रघुनाथ श्रीजी व गोपाल भट्ट दास रघुनाथ, हे वैष्णव गौडीय वैष्णव परंपरेमध्ये 6 गोस्वामी होऊन गेले साधारण 350-400 वर्षापूर्वी. तर त्यांच्यापैकी एक जे होते सनातन गोस्वामी, संपूर्णपणे भगवंतांच्या नामस्मरणामध्ये एकदा हरे कृष्ण महामंत्र करायला लागले की इतके विलीन व्हायचे की आजूबाजूचे काही त्यांना शुद्ध राहायची नाही. तर एकदा असंच वृक्षाच्या खाली बसून ते जप करायला लागले. म्हणता म्हणता मध्यान्ह झालं, सूर्य डोक्यावर आला आणि सूर्य इतका तळपत होता, उन्हाळ्याचा काळ होता, त्यांच्या पूर्ण शरीरावरनं घाम गाळला जातोय, पण ते मात्र आपले अर्धोन्मिलित डोळे करून संपूर्णपणे भगवंतांच्या नामामध्ये विलीन झाले होते. आणि तेवढ्यात त्यांना हाक येते बाजूला, सनातन सनातन काय करतोयस, काय करतोस? आणि अचानक ते जागे होतात आणि बघितलं तर काय, रूप गोस्वामी आणि बाकीचे त्यांचे जे बंधू आहेत बाकीचे गोस्वामी पळत येतात, म्हणतात सनातन तुला माहितीये काय झालंय, हे असं तू का करतोयस? तर सनातन गोस्वामींना कळत नाही काय चाललंय, मी तर जप करत होतो. तर रूप गोस्वामी सांगतात की बाबा रे, तू इकडे उन्हामध्ये बसलायस, वर ऊन तळपतंय आणि सगळं तुझ्या शरीरावरनं शरीर तुझं तप्त झालंय, सगळ्या घामाच्या धारा वाहत आहेत, तुला शुद्ध नाहीये. पण तुझी ही परिस्थिती बघून स्वयं राधाराणी जी आहे श्री राधिका, ती स्वतः आपला पदर घेऊन तुझ्या डोक्यावर धरताना आम्ही बघितलं. म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य एवढंच की जेव्हा एखादा भक्त भगवंतावर निस्सीमपणे भक्ती करतो, संपूर्ण निष्ठेने भगवंतांच्या चरणकमलांशी आश्रय घेतो, तेव्हा भगवंत सुद्धा आणि त्यांची एनर्जी, म्हणजे राधाराणी म्हणजे स्वयं कोणी दुसरं कोणी नसून भगवंतांची शक्तिमय स्वरूप, ती स्वतः त्या भक्ताच्या सेवेमध्ये रुजू होते. तर अशा प्रकारे रममाण होणे म्हणजे काय हे आपल्याला हे संत महात्मे, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये इतक्या संतांची समृद्ध परंपरा आपल्याला मिळाली आहे. तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या, संत सखुबाई घ्या, चोखामेळा घ्या, तुकाराम महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत, या सगळ्यांच्या आयुष्यात जर तुम्ही बघितलं तर कधी ना कधी भगवंतांनी पुंडरीक आहेत, कधी ना कधी भगवंतांनी कुठलाही विचार न करता या भक्तासाठी जे करायचे त्याच्यासाठी, वेळ सीमित आहे नाहीतर आपण या सगळ्या सुंदर गोष्टी चर्चा आपण लीलेंचं श्रवण केलं असतं, पण पुन्हा पुन्हा भगवंत येऊन हेच दर्शवतात की भक्तो सीमे सखाचेती, भक्तासाठी मी काहीही करू शकतो. तर अर्जुन पुढे विचार करायला लागतो की हे भगवंता, विचार तर सुंदर आहे, माझं मन आणि बुद्धी संपूर्णपणे तुमच्यावर केंद्रित करायला माझी इच्छा आहे, पण त्या मार्गामध्ये मी जर अपयशी ठरलो किंवा परिपूर्ण नसलो, इम्परफेक्ट असलो, तर मला काही आशा आहे का? साहजिक आहे, हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पण येऊ शकतो. आणि जेव्हा शुद्ध भक्तांच्या संतांच्या आपण लीला ऐकतो तेव्हा हा प्रश्न नक्कीच आपल्या मनामध्ये डोकावू शकतो की बाबा रे, मी तो स्तर या जीवनामध्ये गाठू शकेन का? तर त्या उत्तरादाखल भगवंत वेगवेगळे स्तर सुद्धा सांगतायत. ते म्हणतात, हे धनंजया, तू आपले मन माझ्या ठायी स्थिर करण्यात असमर्थ असशील तर कमीत कमी तू नियामक तत्वांचं पालन कर. म्हणजे
पीएचडी जमत नसेल ऍटलिस्ट पोस्ट ग्रॅज्युएशन कर. पीएचडी काय? अनन्य भक्ती. संपूर्ण भक्तीने आपलं मन भगवंतांच्या चरणी, जसं रघुनाथदास गोस्वामींचं आपण बघितलं उदाहरण, बरोबर ना. तर त्याचप्रमाणे जर होत नसेल तर ऍटलिस्ट साधना भक्ती कर. साधना भक्ती म्हणजे काय? सोपं आहे. 4 नियमांचं पालन करणे, नो मांसाहार न करणे, जुगार न खेळणे, अवैध स्त्री संग, अवैध संग न करणे, नो मीट इटिंग, नो गॅम्बलिंग, नो इंटॉक्सिक, कुठल्याही प्रकारचा नशा न करणे. तर हे नाही. आणि चार गोष्टी न करणे आणि 4 गोष्टी करणे. कुठल्या? ABCD. भगवंतांच्या भक्तांचा संग करणे, सत्संग करणे. A फॉर असोसिएशन. शास्त्रांचा सविस्तर अभ्यास करणे. B फॉर बुक्स. भगवंतांचे नामस्मरण करणे. C फॉर चॅन्टिंग. आणि D फॉर डिटीज अँड डाएट, म्हणजे भगवंतांच्या प्रसादाचं सेवन, भगवंतांच्या विग्रहाची सेवा. तशा प्रकारे 4 नियमांचं पालन करून जे म्हणजे प्रोहिबिटिव्ह आहे त्याला न करणे, जे करायला पाहिजे ABCD ते करणे. तर अशा प्रकारे ह्याला साधना भक्ती. तर शुद्ध भक्तीच्या स्तरावर जर नसशील तर कमीत कमी इतकं तर करूच शकतोस, तर भगवंत सांगतायत. आता जर इतकंही जर तुला करणं शक्य नाही, म्हणजे काही व्यक्तींना 4 नियमांचं पालन सुद्धा करणं जड जाऊ शकतं, तर त्यांना मात्र भगवंत अजून एक उपाय देत आहेत. ते म्हणजे, बाबा तुला आस्थाही नसेल भक्तीच्या आचरणामध्ये, वेळ नाही, जे म्हणतात ना नो टाइम सिंड्रोम, तर काय कर? पोस्ट ग्रॅज्युएशन जमत नसेल तर ग्रॅज्युएशन कर. म्हणजे जी काही कर्म करशील ती माझ्यासाठी कर, म्हणजे कर्मयोग. सेवेच्या माध्यमातून तू तुझ्या इंद्रियांना माझ्या सेवेत संलग्न कर, आणि जी काही तू कर्म करशील त्याची जी फळं येतील ती माझ्या प्रती अर्पण कर. अशा प्रकारे एक स्तर खाली खाली, हे जमत नाही ना मग हे तरी कर, हे जमत नाही तर हे तरी कर, अशा प्रकारे भगवंत पर्याय देत आहेत. तर या 10व्या अध्यायामध्ये सांगतायत भगवंत, जर तू भक्तियोगांच्या विधिविधानांचं पालन करण्यास असमर्थ असशील तर केवळ माझ्यासाठी कर्म कर. तेवढं केल्याने सुद्धा तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. अशा प्रकारे चढत्या टप्प्याने आपण 4 श्लोक बघितले. सगळ्यात वरचा टप्पा म्हणजे अनन्य भक्ती. त्याच्यानंतर ते जमत नसेल तर साधना भक्ती, जे 4 नियमांचं पालन, 16 माळाचा जप वगैरे करून. तेही जमत नसेल ऍटलिस्ट कर्म करून, कर्माची फळ. तेही जमत नसेल तर जी कर्म करतोय त्या फळांचे दान तरी कर. आणि तेही जमत नसेल तर मात्र ऍटलिस्ट ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न कर. तुझ्या जीवनात थोडीफार शांती येईल आपापल्या परीने. म्हणजे आपापल्या परीने जे जमतंय ती पायरी गाठ. पीएचडी नसेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर ग्रॅज्युएशन, नसेल तर 10वी सुद्धा नसेल तर शाळेत जाऊन ऍटलिस्ट 4थी तरी पास हो. म्हणजेच काय? भगवंतांचे जे अव्यक्त स्वरूप आहे त्याच्यावर मन केंद्रित करून ज्ञान अर्जन करायचा प्रयत्न कर. हा सगळ्यात खालचा टप्पा जो 11व्या श्लोकामध्ये म्हटलेला आहे. तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यास सुद्धा असमर्थ असशील तर सर्व कर्मफलांचा त्याग करून तू आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. आणि तसा अभ्यास करणं शक्य नसेल तर ज्ञानाचं अनुशीलन करून तू स्वतःला संलग्न कर. तर अशा प्रकारे भगवंत एकापेक्षा एक पर्याय देत आहेत. पण शेवटी भगवंतावर स्थिर होईल हा जो परिणाम आहे, म्हणजे भगवंतांशी संबंध पुनःप्रस्थापित करणे, हाच या मागचा हेतू आहे. तर अनन्य भक्ती करून आपण भगवंतांशी पर्सनली म्हणजे वैयक्तिक स्वरूपाने संबंध पुन्हा जोडू शकतो. साधना भक्ती केली तर आपली इच्छा प्रबळ होते, डिटर्मिनेशन भगवंतांना प्राप्त करायची. भगवंतांसाठी कार्य केलं तर आपण ऍटलिस्ट भक्तीच्या ठोठावायला आपण क्वालिफाईड होऊ. आणि तेही जमत नसेल तर हळूहळू शुद्धीकरण आपल्या हृदयाचं होईल. कसं? तर ज्ञानाचा विकास करून, इंद्रिय भोगाचा त्याग करून, भगवंतावर ध्यान केंद्रित करून हळूहळू प्रगती आपण नक्कीच करू शकतो. म्हणजे देर इज नो लॉस, कुठेच ह्याच्यात क्षती नाहीये या मार्गात. तर शेवटी मग अर्जुन विचार करतोय, मग असा जो भक्त आहे, निस्सीम भक्त, त्याची कार्य काय, त्याचे काय, तो कशा प्रकारे आपली कर्म करतो, त्याचे गुण काय. तर इकडे आपण सुंदर बघितले ना, प्रल्हाद महाराज
जे कुठल्याही परिस्थितीत भगवंतांचे स्मरण करत होते. तर या शेवटच्या भागामध्ये भगवंत तो दृष्टिकोन सांगतायत की एका भक्ताचा स्वतःबद्दल आणि जीवनाबद्दल बघण्याचा दृष्टिकोन काय. आपण ही चर्चा आधी पण केलेली आहे की कधीच तो मिथ्या अहंकार ठेवत नाही. आपण 3 कर्ते बघितले ना. हे जर समजून घेतलं की जगामध्ये जी गोष्ट होते त्याचा करता धरता मी नाहीये, आय एम नॉट द कंट्रोलर बट आय एम केअर टेकर, तर असा खोटा अहंकार किंवा मिथ्या अहंकार संपून जातो, तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालंय असं आपण म्हणू शकतो. फळ आणि परिणाम ह्यांच्याबद्दल तो जास्त म्हणजे चिंता करत नाही, कारण कर्मफल जे आहे ते आपल्या भौतिक प्रकृतीचे जे आहेत प्रारब्ध आहे त्याच्याद्वारे येणारच आहे. स्वामित्वाची भूमिका बजावत नाही, कंट्रोलरशिप नाही, तर केअरटेकरची. आणि सम्मान आणि अपमान म्हणजे स्थितप्रज्ञ का भाषा बघितलं ना. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचेन स्वपाकेच पंडिता समदर्शिना. प्रत्येक जीवात्म्याला प्रत्येक प्राणीमात्रांना तो समान पद्धतीने ट्रीट करतो. म्हणजे जीवनामध्ये सुद्धा कधी कधी आपल्याला सन्मान मिळतो, कधी अपमान होतो, तरीही फक्त परदुःख दुःखी आणि परसुख सुखी अशा प्रकारे त्या भक्तांचा बघण्याचा दृष्टिकोन असतो. आणि इतरांशी व्यवहार कसा करतो, हेवा करत नाही, संपूर्णपणे मैत्रीपूर्ण व्यवहार असतात. आणि कोणामुळेही ह्याच्यामुळे मला त्रास होतोय असा विचार कधीच करत नाही, कारण त्याला माहिती असतं जीवनामध्ये जे भोगायचंय, जे त्रास येणार आहे ती पण भगवंतांची कृपा, आणि जो आनंद मिळणार आहे ती पण भगवंतांची कृपा. त्यामुळे कुणामुळेही त्रासून गेलेला आहे असं कधीच त्याला वाटत नाही. आणि एक मात्र तो करतो, केअर घेतो, ते म्हणजे असंग. म्हणजे जे भगवंतांचे द्वेषी आहेत त्याचा संग करण्यापासून कायम दूर राहण्यासाठी कायम प्रयत्न करतो. अशा प्रकारे पूर्णपणे स्थितप्रज्ञ आणि ईर्ष्यारहित, परदुःख दुःखी आणि परसुख सुखी असा हा भक्त जो आहे तो फक्त कृष्णाबद्दल बोलण्यातच इंटरेस्ट राहतो. त्याचा जे काही बोलतो प्रजल्प करत नाही, फक्त भगवंतांबद्दल आणि भगवंतांच्या भक्ताबद्दल. आणि या जगात ज्या काही घटना होत आहेत त्याच्याने खूप हुरळून न जाता किंवा अतिशय दुःखग्रस्त न, शोकग्रस्त न होता कुठेही म्हणजे एक्स्ट्रीम जात नाही, बॅलेन्स्ड असतो. का? कारण भगवंतांच्या कृपेमुळे दयेमुळे जे काही मिळतंय त्याच्यात संपूर्णपणे तो समाधानी असतो. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यद्यत् सकलम परस्मै नारायण समर्पयामी. जे काही आपल्या जगात आपण ह्या आरत्या म्हणतो पण त्याचा अर्थ समजून घेतला तर अजून आनंद येऊ शकतो. म्हणजे भागवत पुराणामधल्या 11व्या खंडामध्ये ही आरती येते जी आपण जनरली गणपतीमध्ये असंच म्हणून जातो. पण काया वाचा मनसा, मन बुद्धी इंद्रिया ही संपूर्णपणे नारायणाच्या चरणकमलामध्ये समर्पित करणे हेच मानव देहाचं एक ध्येय आहे आणि तेच एका भक्ताने केलं पाहिजे. तशा प्रकारे कुठल्याही अडचणीत तो संपूर्णपणे इक्विपॉइस्ड असतो आणि आपल्या शुद्धतेने म्हणजे अंतर्गत शुद्धता आणि बाह्य शुद्धता, शरीर शुद्ध आणि मन सुद्धा शुद्ध ठेवतो आणि सगळ्या चांगल्या वाईटाकडे भगवंतांची दया म्हणून बघतो. आणि भगवंतांची व्यवहार कसा असतो, संपूर्ण दृढ निश्चय आणि श्रद्धेने तो भक्तीमध्ये स्वतःच्या मनाला गुंतवतो. आणि मन आणि बुद्धिमत्ता, मन कसे गुंतवणे, हरे कृष्ण महामंत्राचा जप करून. बुद्धिमत्ता कशी गुंतवणे, भगवंतांचे दिव्य जे ग्रंथ आहेत त्याचा आचार्यांनी दिलेल्या तात्पर्यानुसार त्याचा स्टडी करणे. अशा प्रकारे भक्त जेव्हा संपूर्णपणे स्वतःला समर्पित करतो तेव्हा मात्र भगवंत सांगतात शेवटच्या श्लोकामध्ये, ये तू धर्मामृतमिदम यथोक्त पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते अतीव मे प्रिया. जो या अविनाशी भक्तिमार्गाचे अनुसरण करतो आणि मला परमलक्ष्य मानून श्रद्धेने पूर्णतया संलग्न होतो तो मला अत्याधिक प्रिय आहे. म्हणजेच भगवंतांना प्रिय कोण, याचं उत्तर भगवंत या अध्यायाच्या समरीमध्ये देत आहेत की असा जो भक्त जो संपूर्णपणे भक्ती मार्गाचं अनुसरण करतो आणि पुन्हा एकदा भगवंतांना आपलं लक्ष मानून
त्यांच्या दिशेनेच घोडदौड करतो पूर्ण श्रद्धेने, तो मात्र सगळ्यात अधिक प्रिय आहे. तर भगवंतांना प्रिय बनवून घ्यायचा सोपा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. आणि म्हणून निष्कर्षामध्ये अर्जुनाने जो सुरुवातीला प्रश्न विचारला होता की श्रेष्ठ कोण, निर्विशेष ब्रह्मन, जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्मनमध्ये विलीन होण्यासाठी उत्सुक असतात का भगवंतांच्या प्रत्यक्ष सेवेमध्ये संलग्न झालेले. आणि भगवंत या संपूर्ण अध्यायामध्ये हे सुस्पष्ट उत्तर देतात की आध्यात्मिक साक्षात्कार सुलभ प्रमाणे करायचा असेल तर भगवंतांची प्रत्यक्षपणे भक्ती करणे हा सर्वोत्तम विधी आहे, याच्यात कुठलाही संदेह नाही. तर अशा प्रकारे इकडे आता 8 वाजत आलेले आहेत आणि प्रभुपादांच्याच शब्दामध्ये सांगायचं तर सत्संगाद्वारे मनुष्याच्या ठायी भक्तीविषयी आसक्ती निर्माण होते. जेव्हा आपण संतांच्या संगतीत आपण रमतो, त्यांचे विचार ऐकतो, विचारांचा आदान प्रदान करतो, तेव्हा भक्तीविषयी सुद्धा आसक्ती निर्माण होते. आणि त्या योगे जो साधक आहे तो एका आध्यात्मिक गुरुच्या पर्यंत पोहोचतो आणि त्या गुरुचा स्वीकार करून तेव्हा मात्र भक्तीचे विविध अंग जे आहेत, श्रवण, कीर्तन, वंदन, अशा विविध भक्तीच्या ज्या प्रक्रिया आहेत त्यांचे पालन करून तो दिव्य सेवेमध्ये संलग्न होतो. आणि हा एकच मार्ग म्हणजे भक्ती मार्ग जो आहे सगळ्यात सोपा, सुलभ आणि तरीही सुसुखम म्हणजे आनंददायी, हा या कलियुगामध्ये प्रॅक्टिकल ज्याला म्हणतात, एकमेव प्रॅक्टिकल आध्यात्मिक साक्षात्काराचा मार्ग आहे. हेच आपल्याला भगवंत इकडे सांगतायत. सो खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. पुढचा अध्याय थोडासा टेक्निकल आहे, विश्लेषण करायचंय भरपूर. तर रविवार पण आहे, थोडस तयारीने आपण येऊ शकतो. पण आज मात्र ह्या भगवंतांच्या मधुर जे भगवंतांचं रूप आपण अकराळ विक्राळ रूप बघितलं 11व्या अध्यायात, इकडे मात्र भगवंतांचं जे मधुर स्वीट फॉर्म आहे, भक्तांबरोबर जे आदान प्रदान आहे, त्याचं दर्शन आपण इकडे घेतो. सो इकडेच आपली आजची चर्चा 12व्या अध्यायाची संपूया. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. थँक्यू. कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही इतर लॉग ऑफ करू शकता. ऑल अप टू यू. थँक्यू. हरे कृष्णा. थँक्यू. कोणाचे काही प्रश्न असतील तर चॅटमध्ये विचारू शकता किंवा अनम्यूट करून विचारू शकता. भगवंतांच्या या 12व्या अध्यायातल्या वाणीने मला वाटतं सगळे मंत्रमुग्ध झालेले आहेत. कोणाचेच काही प्रश्न दिसत नाहीत, याचा आनंद आहे. आणि प्रभुपादांचे दिव्य तात्पर्य जे आहेत सेल्फ एक्सप्लेनेटरी. तर नक्कीच माझी अशी आशा आहे की या कोर्स बरोबर फक्त कोर्स ऐकून तो तास गेला की न विसरता भगवद्गीता उघडून आपण त्याच अध्यायामधले थोडे तात्पर्य जर वाचली तर आपल्या नेहमीच ते रजिस्टर होऊ शकेल. आणि अशा प्रकारे आपण चांगल्या पद्धतीने भगवद्गीतेला आपल्या जीवनामध्ये स्थान देऊ शकतो. नक्कीच वाचा, विचार करा. जर काही त्याच्यात कुठे डाऊट आले, प्रश्न आले, मार्क करून ठेवा. तो प्रश्न इकडे तुम्ही करू शकता जेणेकरून बाकीच्यांचाही फायदा होऊ शकतो. सो थोडक्यात आपण जर खऱ्या अर्थाने भक्ती योग जो आहे 12वा अध्याय, तो जर खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट करायचा असेल तर सगळ्यात सोपा मार्ग जो आपण पुन्हा पुन्हा सांगतोय, हरे कृष्ण महामंत्राचा जप. थोडा का होईना 5 मिनिट आपण आपल्या जीवनामधला वेळ काढून आपण जप. येस श्री माताजी, आपला काही प्रश्न आहे का? थोडस प्रोजी खितुरीग्राफ प्रो, डिड यू हिअर द क्वेश्चन? थोडं डिस्टर्ब. कशाचा अर्थ म्हटलं? रामरक्षा स्तोत्र. माताजी मी म्हणजे तो श्लोक आता माझ्यासमोर नाहीये, अभ्यास करावा लागेल. हरे कृष्ण महामंत्राचा अर्थ नक्कीच सांगू शकेल तुम्हाला. सो हरे कृष्ण महामंत्र म्हणजे
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. 16 अक्षर आहेत, 16 शब्द. त्याच्यात 3च प्रामुख्याने शब्द येतात. एक म्हणजे हरे, दुसरं म्हणजे राम, तिसरं म्हणजे कृष्ण. बरोबर ना? तर शब्दशः अर्थ असा आहे, कृष्ण म्हणजे सर्व आकर्षक, सर्व आकृष्ट करणारा. कृत्स्न हा जो धातूपासून, संस्कृत धातूपासून येतो, त्याचा अर्थ म्हणजे सर्वांना आकर्षित करणारा. ते कृष्ण भगवान. बरोबर, आपल्या हृदयांना भगवंत आकर्षित करून घेतात. राम म्हणजे काय? बलराम किंवा आनंदाचा महासागर. जो दिव्य आनंद आहे त्याचे जे स्वामी आहेत ते राम, बलराम किंवा श्रीराम, तुम्ही कोणी म्हणू शकता. आणि हरे म्हणजे आपण, हरा म्हणजे कोण? तर भगवंतांची शक्ती. जी श्री राधिका आहे, राधा राणी, तिला भगवंतांची शक्ती म्हटली जाते. कारण भगवंतांची सेवा, जसं एखादा प्राईम मिनिस्टरच्या तुम्हाला डायरेक्ट एंट्री मिळत नाही, तुम्हाला सेक्रेटरी आधी परमिशन घ्यावी लागते, मग ते सेक्रेटरी जेव्हा रेकमेंड करतात तेव्हा प्राईम मिनिस्टर तुम्हाला कदाचित इंटरव्ह्यू देते. त्याच प्रकारे भगवंतांची जर सेवा करायची असेल तर आपण श्री राधिकेकडे आधी आपलं गाऱ्हाण मांडलं पाहिजे, आपली केस टाकली पाहिजे. जर राधिका प्रसन्न झाली, श्री राधा राणी, तर आपल्याला ती प्रस्तुत करू शकते. तर हरा म्हणजे भगवंतांची शक्ती किंवा राधा राणी. आणि जेव्हा आपण म्हणतो हरे कृष्णा, तेव्हा आपण राधा राणीला किंवा श्री राधिकेला प्रार्थना करतो, हे राधिके, मला सगळ्या आनंदाचे जे स्वामी आहेत बलराम, किंवा सगळ्या हृदयांना आकर्षित करणारे जे सर्व आकर्षक कृष्ण, त्यांच्यामध्ये मला रुजू करा. तर हरे कृष्ण महामंत्राचा अर्थ हाच आहे, हे राधिके, मला श्रीराम किंवा बलराम आणि सर्व आकर्षक कृष्ण ह्यांच्या सेवेत कृपया रुजू करा. हा या हरे कृष्ण महामंत्राचा अर्थ आहे. हरे कृष्ण. सो त्या भावनेमध्ये जेव्हा आपण जप करतो तेव्हा नक्कीच आपण एक शुद्ध स्तरावर येऊन नामस्मरण करू शकतो. थँक्यू. खूप सुंदर सांगितलं. म्हणजे भगवंतांचं नाव हे पण एक त्यांचं रूप आहे, हे पण खूप छान वाटतं. म्हणजे भगवंत जेव्हा नामस्मरण करते तेव्हा असं इस्कॉनमध्येच उभी असते तिथे भगवंतांसमोर. पण घेतल्यावर म्हणजे भगवंत समोर आहेत तिथेच उभी असते. मी जेव्हा माळ जपत असते तेव्हा मी नेहमी इस्कॉनमध्येच उभी असते. माझं मन भरकटच नाही तेवढं कुठं. हे खूप छान वाटतं. आणि ते नामावली म्हणजे त्यांचं पण एक रूप आहे, हे पण खूप छान वाटतं. वंडरफुल, थँक्यू सो मच. आणि तुम्ही एक्सपेरिमेंट पण करू शकता की कसं हरे कृष्ण महामंत्र हा, जरी ती 12 मधले जरी अक्षर असतील ह र क, तरी हा जो मंत्र बनलेला आहे तो दिव्य रूपाचा आहे. तो भगवंतांच्या गोलोकधामामधनं इकडे आलेला आहे. आणि याचं सोपं प्रॅक्टिस करायचं असेल, एक्सपेरिमेंट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. असं म्हटलं जातं की भगवंतांचं हे दिव्य नाव आणि भगवंत हे एक रूप आहेत, एकच आहेत. जसं आता तुम्ही म्हटलात ना, तसं प्रत्यक्ष भगवंत नामाच्या रूपाने कलियुगामध्ये अवतरित झालेले आहेत. नामावतार ज्याला म्हणतात. तर हे दिव्य नाव आहे, दिव्य नाम. जागी एखादं भौतिक नाम घेतलं तर ते समाधान आपल्याला देऊ शकत नाही. कसं? तर तुम्हाला तहान लागली तर तहान भागवण्यासाठी तुम्हाला पाणी प्यावं लागतं, बरोबर? पाणी प्यायल्याशिवाय तहान भागत नाही. जसं मी सारखं पाणी पितो इकडे. पण जर माझ्यासमोर रिकामा ग्लास असला आणि मी फक्त पाणी 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 असं जप केला, माझी तहान भागेल का? नाही भागणार. कारण या जगामधली जी भौतिक वस्तू आहे, प्रत्येक भौतिक वस्तू, पाणी आणि त्याचं नाव जे पाणी, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, त्या एक नाही. तसंच मी जर कोका कोला कोका कोला कोका कोला किंवा थम्सअप 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 असा जर जप केला तर माझी तहान तर भागणार नाही, काही वेळाने दमल्यासारखं होईल आणि ते पुन्हा बोलावं असं पण वाटणार नाही. पण हरे कृष्ण महामंत्र असा हा दिव्य शब्दध्वनी आहे की जो आपली फक्त आत्म्याची जी भूक आहे आणि तहान आहे ती भागवते. कारण भगवंतचं रूप आणि भगवंतांचं नाम हे दोन अभिन्न आहेत.
आणि म्हणून जेव्हा आपण हे भगवंतांचं नाव घेतो ते बाकीच्या नावांसारखं नाहीये. म्हणजे थम्सअप, कोका कोला किंवा पाणी ह्या नामांची त्याची तुलना होऊ शकत नाही. तर हा मूळ फरक आहे. भगवंताचं नाव आणि भगवंत स्वतः हे अभिन्न आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जितकी काही नावं आहेत, ती नावं आणि त्या व्यक्ती किंवा त्या वस्तू या भिन्न आहेत. तर हा एक मूलभूत फरक आपल्याला समजून घेतला पाहिजे हरे कृष्ण महामंत्राचा जप करताना. आणि असं एक जेव्हा दिव्य नावाचा आपण जप करू तेव्हा नक्कीच आपल्याला स्वतःला ती अनुभूती होईल. आणि ती अनुभूती प्रत्येकानेच करायची असते. म्हणजे मी कितीही सांगितलं आणि तुम्ही कितीही ऐकलं तरी जोपर्यंत स्वतः आपण जप करत नाही, त्याच्यावर मन केंद्रित करून भगवंतांच्या, जसं आता तुम्ही म्हटलं की खूप छान वाटतं, संपूर्ण प्रसन्न होतं, एकाग्र होतं, जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत आपण त्याचा अनुभव घेणं शक्य नाही. प्रूफ ऑफ पुडिंग इज इन द इटिंग. सो माझी विनंती एवढीच आहे की गीता जयंतीचा महिना आहे. भगवंताच्या गीतेच्या अभ्यासाच्या माध्यमातून भगवंतांचा हा जो मूळ जो मेसेज आहे सगळ्यांना की माझ्या दिव्य नावाचे स्मरण करून जप करून तू माझ्या धामी लवकरात लवकर स्वगृही परत ये, असं जेव्हा भगवंत सांगतायत तर आपण निश्चितच त्या मार्गाने आपण सगळ्यांनी पुढे जावे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय. थँक्यू सो मच. हरे कृष्णा. उद्या रविवार आहे, वेळात वेळ काढून पुन्हा जॉईन करावे. आपला 13वा अध्यायापासून आपलं जी पुढचा प्रवास आहे आपण सुरू ठेवू. हरे कृष्ण. थँक्यू सो मच. हरे कृष्ण.